विद्यार्थ्यांचं जे काही परीक्षेची तयारी त्यांना हवी होती या लॉकडाऊन काळामध्ये, ती तयारी आता उत्तमरित्या विद्यार्थी करू शकतात असं आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर प्रज्ञा प्रबोधिनीबद्दल आपण सर्व दिलगीर आणि कृतज्ञ आहोत. ओके, आपण त्यांना थँक्स देतो आणि यानंतर आपण आजचा क्लास सुरू करूया. आजचा विषय आहे विद्यार्थ्यांनो गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटेशन. ओके, ग्रॅव्हिटेशन. तर आपल्याला असं दिसते की गुरुत्वाकर्षण आठवलं तर प्रत्येकाला एकच गोष्ट आठवते. ती प्रथम गोष्ट म्हणजे काय? पृथ्वी आहे. पृथ्वीच्या सानिध्यात असलेली प्रत्येक वस्तू पृथ्वीकडे अशी ओढली जाते. कोणती वस्तू असू द्या, छोटी मोठी, हलकी भारी, कशी वस्तू असू द्या, ती पृथ्वीच्या कडे ओढली जाते. म्हणजे भारीत भारी वस्तू असू द्या किंवा हलक्यात हलकी म्हणजे हवासुद्धा असू द्या, या सगळ्यांना पृथ्वी आपल्याकडे ओढते. ज्याही वस्तूला वस्तुमान आहे त्या वस्तूला पृथ्वी स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करते. यालाच आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो. या गुरुत्वाकर्षणाचा शोध, जसं हे बघा, हे असं सोडलं, हे खाली का आली तर याच्या मागे गुरुत्वाकर्षण. या गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटन या शास्त्रज्ञाने लावला. तर त्याबद्दल एक स्टोरी, एक गोष्ट फार फेमस आहे की न्यूटन एकेकाळी ॲपलच्या म्हणजे सेब, सफरचंदाच्या झाडाच्या खाली बसला होता. अचानक एक सफरचंद येऊन त्याच्या डोक्यावर पडला. मग त्याने असा विचार केला की हा सफरचंद खालीच का, हा असा का नाही गेला किंवा वरती का नाही गेला. जेव्हा हा झाडातून तुटला तर हा इकडे तिकडे न जाता खालीच का बरं आला. आणि त्याच्यानंतर त्याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला असं आपल्याला सांगितलेलं आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, ही एक स्टोरी आहे. स्टोरी ही तितकीशी खरी वाटत नाही. कारण न्यूटन म्हणजे एकदम सडनली त्याला असं काहीतरी ज्ञान प्राप्त होईल अशातला भाग नाही. गुरुत्वाकर्षणाबद्दल याच्या अगोदरही पुष्कळशा वैज्ञानिकांनी काहीतरी करण्याचा, शोध लावण्याचा प्रयत्न केला. गुरुत्वाकर्षण काय आहे हे दिसत तर होतं त्यांना, पण त्यांना ते मांडण्यात त्रास होत होता. म्हणजे मांडायचं कसं काय असते, कुठलाही प्रयोग असो किंवा कुठलाही शोध असो, जेव्हा तो शोध लोकांना दाखवायचा असतो, तेव्हा त्याला आपल्याला प्रूफ करून दाखवायचं असतं. जसं उदाहरण घेतलं की ॲडिसननी जेव्हा इलेक्ट्रिक बल्ब शोधून काढला, तेव्हा त्यांनी तो लोकांना दाखवला असेल की हे बघा, मी बटन दाबतो आणि इथून या बल्बमधनं लाईट निघते. तर हा प्रॅक्टिकल अप्रोच होता. पण काही गोष्टी आपल्याला गणितीय पद्धतीने सिद्ध करून दाखवाव्या लागतात. तर ते जे गणितीय पद्धतीने सिद्ध करून दाखवण्याची जी काम होतं ते मागच्या शास्त्रज्ञांना तेवढंसं काही जमलं नाही. यामध्ये केपलर होता, गॅलिलिओ होता. या सायंटिस्टनी गुरुत्वाकर्षण याच्याबद्दल विशेष शोध लावण्याचा प्रयत्न केला. त्यांना दिसत होतं पण त्यांना ते मांडता आलं नाही. फक्त न्यूटन असा होता की ज्याने पहिल्यांदा गुरुत्वाकर्षणाबद्दल व्यवस्थित मांडणी करून त्याला गणितीय स्वरूपात आपल्यासमोर आणले. आणि न्यूटनने सांगितलेले गुरुत्वाकर्षणाचे जे नियम आहेत ते नियमही आजही तेवढेच तंतोतंत लागू पडताना आपल्याला दिसतात. याचा अर्थ न्यूटनच्या मध्ये एक श्रेय कोणतं येते? न्यूटनकडे एक श्रेय हे येते की त्याने या सर्व गुरुत्वाकर्षणाच्या रिलेटेड जे काही गोष्टी असतील त्या सर्व व्यवस्थितपणे गणितीय पद्धतीत मांडल्या. आणि असा करणारा तो प्रथम व्यक्ती होता. तर ही जी स्टोरी आहे या स्टोरीवर फारसा विश्वास ठेवू नये. ऐकण्यापुरती छानशी स्टोरी आहे. तर मग आता प्रश्न येते की न्यूटननी म्हटलं काय, न्यूटनचं म्हणणं काय होतं गुरुत्वाकर्षणावर. मी आताच सांगितलं की गुरुत्वाकर्षण म्हटलं की आपल्याला एकच गोष्ट आठवते, एखादी वस्तू आपण सोडली तर ती खाली येते म्हणजे पृथ्वी तिला स्वतःकडे ओढून घेते. तर आपण गुरुत्वाकर्षण हे एका विशिष्ट रेंजमध्ये, विशिष्ट दायऱ्यामध्ये बघूनच आपण त्याला अभ्यासतो.
न्यूटनला हे म्हणायचंच नव्हतं की पृथ्वी आणि एखाद्या वस्तूमध्ये असलेलं गुरुत्वाकर्षण. न्यूटन असं म्हणतो की विश्वातल्या कुठल्याही दोन वस्तू त्या मोठ्या असोत किंवा त्या लहान असोत, है ना, त्या मोठ्या असोत किंवा त्या लहान असोत, प्रत्येक एक वस्तू प्रत्येक दुसऱ्या वस्तूला स्वतःच्याकडे आकर्षित करते. म्हणजे आपण असं समजूया की ही एक वस्तू आहे आणि ही एक दुसरी वस्तू आहे. या दोन्ही वस्तूंचे आकारमान वेगळे आहेत आणि या दोन्ही वस्तूंचे वस्तुमान म्हणजे मास आणि व्हॉल्यूम दोन्ही वेगवेगळे दिसतात. न्यूटन म्हणतो कोणत्याही दोन वस्तू, कुठल्याही दोन विद्यार्थ्यांना, तर या दोन वस्तू एकमेकांना स्वतःकडे आकर्षित करतात. तो जो आकर्षणारा बल असतो, तो आकर्षणारा तो फोर्स असतो, अट्रॅक्शनवाला फोर्स असतो, तो या दोन वस्तूंच्या केंद्रांना जोडणाऱ्या रेषेवर पडत असतो. कळला? म्हणजे हा तो बल आहे. या बलाने हे दोन्ही वस्तू एकमेकांकडे काय होत आहेत? आकर्षले जात आहेत. ठीक आहे. आता जेव्हा यांच्यात आकर्षण होते तर न्यूटन म्हणतो की हाच जो आकर्षक म्हणजे आकर्षणारा बल आहे, अट्रॅक्ट करणारा जो फोर्स आहे, तोच गुरुत्वाकर्षण आहे, गुरुत्वाकर्षण बल आहे. बरं, तर न्यूटननी असं म्हटलं की विश्वातल्या प्रत्येक दोन गोष्टी एकमेकांना आकर्षित करतात, अट्रॅक्ट करतात, आणि त्यांच्यामध्ये असणारा तो अट्रॅक्शनचा फोर्स आहे, आकर्षणाचा बल आहे, तोच गुरुत्वाकर्षण बल असतो. म्हणजे गुरुत्वाकर्षण फक्त पृथ्वी आणि एखाद्या वस्तूशी संबंधित नाही, हा वैश्विक नियम आहे. वैश्विक नियम आहे म्हणजे हा प्रत्येक गोष्टींवर आधारित आहे. म्हणजे कुठल्याही दोन वस्तू, या दोन पेन्सला आपण घेतलं तरी यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षण आहे. हा पेन आणि पृथ्वी घेतली, यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षण आहे. तुम्ही आणि माझ्यामध्ये सुद्धा गुरुत्वाकर्षण आहे, कारण आपणही दोन वस्तू आहेत. जरी तुम्ही माझ्यापासून फार लांब बसलेले आहात तरी पण न्यूटनच्या म्हणण्याप्रमाणे आपल्यांमध्ये काय आकर्षक बल आहे. ओके, ठरलं की हे ठीक आहे, आकर्षक बल आहे दोन वस्तूंमध्ये, तर मग ते किती आहे? तर न्यूटननी त्याच्याबद्दल सांगितलं. तर त्याच्या अगोदर आपण बॅकग्राऊंड बनवूया. समजा ही वस्तू, या वस्तूचं वस्तुमान आहे m1 आणि या वस्तूचं वस्तुमान आहे m2. दोन वस्तू आहेत, त्यांचं वस्तुमान m1 आणि m2 आहे, म्हणजे मास m1 m2 आहे. आणि या दोघांच्या केंद्रांमध्ये असणारं अंतर r मीटर आहे. या दोघांच्या केंद्रांमध्ये असणारं, या दोन्ही वस्तूंच्या केंद्रांमध्ये असणारं अंतर r मीटरचं आहे. तर न्यूटनचं असं म्हणणं होतं की हा जो बल आहे, हा गुरुत्वाकर्षणाचा जो बल आहे, हा बल या दोघांच्या वस्तुमानांना कसा आहे? समप्रमाणात असतो. दोघांच्या वस्तुमानांच्या गुणाकाराला समप्रमाणात असतो. म्हणजे गुरुत्वाकर्षण बल हे समप्रमाणात आहे कोणाच्या? या दोघही वस्तूच्या वस्तुमानांच्या गुणाकाराला. म्हणजे याच्यावरून काय सिद्ध होते? वस्तुमानांचा गुणाकार वाढला तर ऑटोमॅटिक गुरुत्वाकर्षण बल वाढते. म्हणजे जसं आता सपोज करा ही एक वस्तू आहे आणि दुसरी एक भारी वस्तू घेतली, तर गुरुत्वाकर्षण जास्त कुठे दिसेल? तर भारी वस्तू आणि पृथ्वीच्या दरम्यान जास्त दिसेल, पेन आणि पृथ्वीच्या दरम्यान कमी दिसेल. कारण वस्तुमानामध्ये वाढ झाली तर गुरुत्वाकर्षण बल सुद्धा काय होते? वाढते. त्याच्यानंतर न्यूटन परत म्हणतो की इथे तर समप्रमाण आहे, म्हणजे डायरेक्ट प्रपोर्शन आहे. काय म्हणतो न्यूटन इंग्लिशमध्ये? की जो ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे तो दोन्ही वस्तूंच्या मासेसच्या प्रोडक्टला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. डायरेक्टली प्रपोर्शनल आहे म्हणजे काय? प्रोडक्ट ऑफ मास वाढलं तर गुरुत्वाकर्षण बल सुद्धा वाढेल. तसंच त्याने दुसरी गोष्ट सांगितली की हा जो गुरुत्वाकर्षण बल आहे, हा गुरुत्वाकर्षण बल या दोघांमध्ये असलेल्या, या दोघांच्या ॲक्च्युली केंद्रामध्ये असलेल्या, केंद्रादरम्यान असलेल्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात आहे. म्हणजे या दोघांच्या केंद्रांमध्ये असलेलं अंतर r आहे, तर r च्या
स्क्वेअरच्या म्हणजे वर्गाच्या व्यस्त प्रमाणात. व्यस्त प्रमाण आपण असं लिहितो 1 जे काही असेल ते. व्यस्त प्रमाणाचा अर्थ काय होतो की जर ही राशी वाढली, r ची किंमत वाढली तर f ची व्हॅल्यू काय होईल, कमी होईल. असं जेव्हा असते की एक राशी वाढते त्याबरोबर दुसरी राशी कमी होते तेव्हा प्रमाण व्यस्त असते, त्याला आपण इन्व्हर्स प्रपोर्शन म्हणतो. आणि डायरेक्ट प्रपोर्शन कसं असते, समप्रमाण. जेव्हा एक राशी वाढली तर त्याबरोबर दुसरी राशी सुद्धा वाढते. ओके, तर हे दोन गोष्टी न्यूटनने सांगितल्या. मग आता यांना एकत्र करूया. तर मग आपण कसं म्हणू की हा जो F आहे, गुरुत्वाकर्षण बल आहे, हा प्रमाणात आहे. कोणाला, वस्तुमानांच्या गुणाकाराला. आणि व्यस्त प्रमाणात आहे कोणाला, तर त्या दोघांच्या केंद्रांमध्ये असलेल्या अंतराच्या वर्गाला. तर न्यूटनने हे सांगितलं. हा नियम दिला गुरुत्वाकर्षणाचा. ठीक आहे. पण आता काय होते की आपण जेव्हा गणित करतो तर या चिन्हाचा उपयोग करत नाही, या चिन्हाचा उपयोग करत नाही. तर हे प्रमाणाचं चिन्ह आहे, प्रपोर्शनॅलिटीचं साईन आहे. तर हे साईन जर मला हटवायचं आहे, हे साईन नको मला, इक्वल्स टूचं साईन पाहिजे, बरोबरीचं चिन्ह पाहिजे. तर त्याकरता आपल्याला एक गोष्ट सांगितली आहे की जेव्हा आपल्याला या चिन्हाला हटवायचं असते तर याच्या जागी आपण इक्वल्स टू देतो आणि एक स्थिरांक लिहितो. एक स्थिरांक लिहितो. स्थिरांक म्हणजे कॉन्स्टंट. एक कॉन्स्टंट अशी संख्या घ्यावी लागते आपल्या मनाने म्हणजे ते प्रयोगाद्वारे आलेली संख्या असते, ती कॉन्स्टंट असते. तर यालाच आपण हे चिन्ह काढून जर दिलं तर फॉर्म्युला असा बनेल F इक्वल्स टू कॅपिटल G m1 m2 अपॉन r. आणि इथे हा जो G ची किंमत घेतली आहे, G घेतला आहे हा कॅपिटल G, हा तो स्थिरांक आहे. ठीक आहे. याला वैश्विक गुरुत्व स्थिरांक म्हणतात, याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतात. हे G म्हणजे असं नाही की आपल्या मनाने काही घेऊन टाकलं, याला काहीतरी किंमत आहे. या G ची एक विशिष्ट किंमत आहे आणि ती किंमत आहे, G ची किंमत 6.67 into 10 to the power minus 11. आता मला सांगा याला एकक असेल. आता याचं एकक किती असेल. आता सपोज करा तुम्हाला वेळेवर आठवलं, परीक्षेत प्रश्न आला आणि त्यांनी विचारलं की वैश्विक गुरुत्व स्थिरांक म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं एकक काय आहे ना. जी या संज्ञेचं एकक काढा, या टर्मचं एकक काढा. आणि आम्हाला नाही माहीत, जरी आपण पाठ केलं असेल नसेल, पण आपण वेळेवर ते एकक बनवू शकतो, युनिट बनवू शकतो. कसं बनवायचं, तर हाच फॉर्म्युला घ्यायचा. आता आपण इथे पाहूया की याचं एकक किती आहे. तर मी या फॉर्म्युलाला जीच्या संदर्भात लिहितो, म्हणजे मला जीला एका साईडला ठेवायचा, बाकी सगळ्या राशी इकडे न्यायच्या. तर हा r² वरती जाईल, हा m1 m2 काय येईल खाली. म्हणजे मला दिसेल की जीची किंमत किती आहे, f गुणिला r² वरती गेला आणि हे m1 m2 काय आले खाली आले. तर जीच्या संदर्भात हे समीकरण बनवलं. आता इथे उजव्या बाजूला असलेल्या प्रत्येक राशीची काय ठेवू आपण, एकक ठेवू. राशीचे एकक ठेवल्यानंतर जे काही आपल्याला उत्तर मिळेल ते त्या जीचं एकक राहील. तर व्हॅल्यू ठेवू आपण. तर कशी होईल, एफ ची किंमत किती आहे, एफचं एकक किती आहे, तर ते असते न्यूटन. आरचं एकक काय, आर म्हणजे काय, आर म्हणजे या दोघांच्या केंद्रामधील अंतर आहे. तर अंतराचं एकक काय असते विद्यार्थ्यांनो, मीटर. तर मग हे होईल मीटर² अपॉन m1 म्हणजे काय, वस्तुमान आहे. वस्तुमानाचं एकक आहे kg आणि या वस्तुमानाचं सुद्धा एकक राहील kg. मग आता आपल्याला दिसते की युनिट काय बनेल, न्यूटन मीटर² आणि kg गुणिला kg kg². म्हणजे आपण म्हणू की जी ची व्हॅल्यू किती आहे, 6.67 into 10 to the power minus 19 न्यूटन मीटर² पर kg². हे एकक विसरू नका. एकक थोडंसं कठीण आहे, तर परीक्षेत विचारलं जाऊ शकतं, कदाचित त्याला विचारलं या परीक्षेत. ओके, हे जी व्हॅल्यू जी ही काढलेली आहे, ही व्हॅल्यू म्हणजे आपोआप काढलेली नाही आहे.
ठीक आहे ना. हे जी म्हणजे काही एक रॅन्डम व्हॅल्यू घेतलेली नाही, हिला पृथ्वीच्या संदर्भात प्रयोग करून गणितीय पद्धतीने ही काढलेली किंमत आहे. तर जेव्हा कधीही न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचा फॉर्म्युला आपण वापरू आणि आपल्याला सांगितलेल्या गोष्टींपैकी एखादी गोष्ट काढायची राहील, तेव्हा जीची किंमत ही वापरावी. ठीक आहे, जीची किंमत ही वापरावी. तर विद्यार्थ्यांनो, हा होता न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम. मी पुन्हा त्याचं स्टेटमेंट एकदा ओरली सांगतो. काय होतं स्टेटमेंट? विश्वातल्या कोणत्याही दोन वस्तू एकमेकांना एका आकर्षण बलाने आकर्षित करतात. ते आकर्षण बल त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समप्रमाणात असतो आणि तेच आकर्षण बल वस्तूंच्या केंद्रामध्ये असलेल्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतो. आणि हा गुरुत्व बल विश्वामध्ये प्रत्येक वस्तूवर सारखा पडतो. म्हणजे असं नाही आहे की गुरुत्वाकर्षण पृथ्वी आणि सूर्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं आहे आणि या दोन पेन्समध्ये असलेलं गुरुत्वाकर्षण वेगळं आहे, तसं नाही. न्यूटनच्या म्हणण्याप्रमाणे सर्वांवर गुरुत्वाकर्षण या नियमाप्रमाणेच पडेल. तर हा होता गुरुत्वाकर्षण. या फॉर्म्युल्याकडे थोडंसं लक्ष दिलं तर आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो. काय? की वस्तूंचे वस्तुमान जर वाढत गेले, वस्तूंचे वस्तुमान वाढत गेले तर गुरुत्व बल सुद्धा वाढत जाईल. आणि दुसरी गोष्ट, वस्तूंच्या वस्तुमानांमध्ये म्हणण्यापेक्षा वस्तूंच्या केंद्रामध्ये जर अंतर खूप जास्त असेल तर मग हे व्यस्त प्रमाणात असल्यामुळे काय होईल? गुरुत्व बल कमी होत आहे. म्हणजे आता या दोन वस्तूंमध्ये जितकं गुरुत्व बल दिसतंय, एवढं गुरुत्व बल जेव्हा या वस्तू एवढ्या दूर राहतील तर कमी होऊन जाईल. कारण काय? कारण यांच्यामध्ये असलेलं अंतर वाढलं आणि अंतर जेव्हा वाढेल तेव्हा गुरुत्व बल सुद्धा ऑटोमॅटिक काय होऊन जाईल? कमी होऊन जाईल. तर हा होता न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम. हा वैश्विक नियम आहे विद्यार्थ्यांना. ठीक आहे. तर मला वाटते तुम्हाला समजलं असेल. एकदा रिप्लाय करा, येस नो. हॅव यू अंडरस्टूड? प्लीज रिप्लाय स्टुडंट्स. आपल्याला एक दुसरी गोष्ट पाहिजे, गुरुत्व त्वरण. मी गुरुत्व त्वरण तुम्हाला मागे समजून सांगितलं होतं बहुतेक पहिल्या किंवा दुसऱ्या क्लासमध्ये. त्याला आता पुन्हा एकदा आपल्याला स्टडी करायचं. ठीक आहे. आणि गॅलिलिओचा एक थेरम बघायचा. तर मी हे आता मिटवतो. ओके. त्वरण काय असते? तर एखादी वस्तू पृथ्वीवर, आपण या कोपऱ्यात सोडूया, एखादी वस्तू आहे ती पृथ्वीच्या काही अंतरावर वर आहे. ही वस्तू वरून एका ठिकाणाहून आपण सोडली, ड्रॉप केली है ना वरून. आता ही मुक्तपणे खाली यायला लागली. का बरं खाली येईल? तर पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण त्या वस्तूला स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करते. आता ही वस्तू सोडल्याबरोबर खाली येताना ऑटोमॅटिक तिचा वेग वाढत जाईल. ओके. वेग वाढत जाईल म्हणजे आपण अंदाजे घेऊ, ही वस्तू इथे होती तर पहिल्यांदा 0 मीटर पर सेकंडचा वेग होता. मग वस्तू इकडे आली तर हे सुद्धा किती आहे? आपण घेऊन 10 मीटर प्रति सेकंड. वस्तू इथे आली तर काहीतरी 20 मीटर प्रति सेकंड. असं मी अंदाजाने वेगवेगळ्या टप्प्यात वस्तू जेव्हा खाली येत होती त्यानिमित्त त्या वस्तूंमध्ये आढळलेला वेगवेगळा वेग आपण अंदाजाने लिहिला. बरं, हा वेग कसा आहे की जितक्या वेळ वस्तू हवेत राहील तितका वेळ कंटिन्युअसली ही वस्तू आपला वेग वाढवत राहील. म्हणजे आम्हाला इथे दिसते की वस्तू खाली येताना तिचा वेग वाढत आहे, वेग वाढतो. अच्छा, हे वेग वाढण्यामागे कारण काय? तर या वस्तूला पृथ्वीने स्वतःच्या केंद्राकडे ओढणं सुरू केलं आणि हे जे केंद्राकडे ओढणं आहे, हे ओढणं म्हणजेच काय? तर हेच आहे गुरुत्व बल. गुरुत्व बल म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्स. तर पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे ही वस्तू पृथ्वीकडे येत आहे आणि येताना प्रत्येक टप्प्यामध्ये तिचा वेग वाढत आहे. म्हणजे वेग वाढतोय. अच्छा, वेग वाढतोय म्हणजे आम्ही याला दुसऱ्या भाषेत असंही म्हणू शकतो ना,
की वेग बदलत आहे. तर आपण याला वेग वाढतोय म्हटलं तर याला मी दुसऱ्या भाषेत म्हणतोय की वेग बदलत आहे. वाढणे किंवा कमी होणे म्हणजेच बदलणे होते. तर इथे वेग वाढला म्हणजेच वेग बदलला. आता वेग बदलला तर आपण एक राशी बघितली होती, भौतिक राशी. ती राशी होती कोणती? ती राशी होती त्वरणाची. जर एखाद्या वस्तूला आपण गतीमध्ये ठेवलं आणि त्या वस्तूच्या वेगामध्ये कंटिन्युअस टाइम टू टाइम काय होत आहे? परिवर्तन होत आहे, बदल होत आहे. तर त्या वस्तूमध्ये त्वरण निर्माण, म्हणजे वेग बदलला यामुळे त्वरण निर्माण झालं, ॲक्सलरेशन निर्माण झालं. पुन्हा एकदा इंग्लिशमध्ये, वेलॉसिटी वेगवेगळी होत गेली, वाढत गेली. वेलॉसिटी वाढली म्हणजेच वेलॉसिटी चेंज झाली आणि वेलॉसिटी चेंज झाली तर त्यावेळेस काय होतं? ॲक्सलरेशन प्रोड्यूस होतं. तर ही बॉडी आता ॲक्सलरेटेड मोशनमध्ये आहे. ठीक आहे, आता बघू. तर हे जे त्वरण निर्माण होत आहे यामागे बल कोणता? कारण आपण पुष्कळदा पाहिला आहे की F म्हणजे बलाचा फॉर्म्युला काय? m/a. जर एखाद्या वस्तूमध्ये त्वरण निर्माण होत आहे तर त्या वस्तूवर नक्कीच काही ना काही बल पडत असेल. हा नियमच आहे. त्वरण आपोआप निर्माण होत नाही. त्वरण निर्माण करून देण्यासाठी आपल्याला बल लावावंच लागते. तर या वस्तूमध्ये त्वरण निर्माण झालं खाली येताना, तर हे त्वरण कोणत्या तरी बलामुळे झालं असेल. तर तो बल कोणता आहे? तर तो बल आहे गुरुत्व बल. आणि गुरुत्व बलामुळे इथे त्वरण निर्माण झालं म्हणून या त्वरणाला आपण काय म्हणतो? गुरुत्व त्वरण. या त्वरणाला आपण गुरुत्व त्वरण म्हणतो. म्हणजे याला आपण इंग्लिशमध्ये दिस ॲक्सलरेशन इज बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ, देअरफॉर दिस ॲक्सलरेशन इज स्पेशली कॉल्ड ॲज ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणून याला एक तर ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन किंवा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं आपण म्हणतो. हा गुरुत्व त्वरण. ठीक आहे, तर हा गुरुत्व त्वरणाच्या मागचा सिद्धांत आपण पाहिला. हे असं होते. आता गुरुत्व त्वरणाची किंमत किती आहे? तर गुरुत्व त्वरणाला आपण जी या छोट्या जीने आपण दर्शवितो. मोठा जी म्हणजे काय? वैश्विक गुरुत्व स्थिरांक, जो आताच पाहिला न्यूटनच्या फॉर्म्युल्यामधला. आणि हा छोटा जी म्हणजे काय? गुरुत्व त्वरण. तर हा गुरुत्व त्वरण किती आहे? तर पृथ्वीच्या बाबतीत याची ॲव्हरेज व्हॅल्यू आपण 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेतो. ठीक आहे, म्हणजे पृथ्वीवर एखाद्या विशिष्ट जागी प्रत्येक वस्तूंवर इतकं गुरुत्व त्वरण पडत असेल. आता तुम्हाला पुढची गोष्ट एक सांगतो की गुरुत्व त्वरण हे जागोजागी बदलत राहतं. म्हणजे आम्ही इकडे उभे आहोत तर गुरुत्व त्वरण वेगळं असेल, आम्ही विषुववृत्तावर गेलो तर त्वरण वेगळं असेल, ध्रुवावर गेलो तर त्वरण वेगळं असेल, आम्ही पृथ्वीच्या सरफेसपासून म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वरती जात गेलो तर गुरुत्व त्वरण वेगळं पडेल, पृथ्वीच्या खाली खोदून आम्ही जमिनीच्या आतमध्ये गेलो तर गुरुत्व त्वरण वेगळं असेल. ते आपण आता थोड्या वेळात बघणारच आहोत. पण जर मी एका जागी आहे, म्हणजे आता मी इथे आहे आणि माझ्यासोबत माझे टीम मेंबर्स पण आहेत, तर माझ्यावर जितकं गुरुत्व त्वरण पडत आहे तेवढंच त्वरण त्यांच्यावर पडत असेल, कारण आम्ही एका विशिष्ट जागी सगळे एकत्रित आहोत. ओके, तर गुरुत्व त्वरण जागी बदलते, पण एका विशिष्ट जागी प्रत्येक वस्तूवर समान गुरुत्व त्वरण पडते. म्हणजे असं समजा की आता आपण जिथे आहोत, म्हणजे मी जिथे आहोत, माझ्यावर पृथ्वीचं 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअरचं गुरुत्व त्वरण कंटिन्युअसली पडत आहे. ओके, आता एक गॅलिलिओ नावाचा सायंटिस्ट होता. या गॅलिलिओनी काय म्हटलं की पृथ्वीच्या मुळे जे गुरुत्व त्वरण वस्तूंवर पडते हे गुरुत्व त्वरण प्रत्येक वस्तूंवर सारखं पडतं. आणि कसं? तर जर आपण कुठल्याही वस्तुमानाच्या दोन वस्तू एकाच ठिकाणी एकाच वेळेस वरून खाली सोडल्या, बघा बरं, कुठल्याही वस्तुमानाच्या, छोटी वस्तू, मोठी वस्तू, हलकी वस्तू, भारी वस्तू, कुठल्याही दोन वस्तू आपण एखाद्या वरच्या ठिकाणाहून एकाच वेळी खाली सोडल्या एकाच उंचीवरून, तर त्या दोन्ही वस्तू एकाच वेळी जमिनीवर येऊन आढळतील, जमिनीवर येऊन पडतील. म्हणजे उदाहरण घ्या की गॅलिलिओला हे म्हणायचं होतं की सपोज करा
मी एक मोराचा पीस घेतो, मोराचा फेदर घेतो, फेदर म्हणजे पीस, त्याचा पंख, आणि एक लोखंडाचा चेंडू घेतो, भरीव चेंडू, आणि या दोघांना एकाच उंचीवरून एकाच वेळेस सोडू तर हे दोन्ही वस्तू खाली यायला लागतील लोडावर, आणि हे जेव्हा खाली येतील तर हे दोन्ही एकाच वेळेस जमिनीवर येऊन पडतील. असं कोणाला म्हणायचं होतं? असं गॅलिलिओला म्हणायचं होतं. आता गॅलिलिओनी हे गोष्ट बोलली, पण हे तुम्हाला पटते का? जरा 1 सेकंड 10 सेकंड विचार करून बघा की गॅलिलिओ म्हणतो की कुठल्याही दोन वस्तूवरून खाली सोडा ते एकाच वेळी खाली येऊन पडतील. तर ही गोष्ट तुमच्यापैकी काही लोकांना पटली नसेल, नक्कीच पटली नसेल, आणि हे असं दिसतही नाही. मोराचा पंख घेतला आणि एक लोह्याचा लोखंडाचा भरीव चेंडू घेतला, याचा वस्तुमान अति जास्त, याचा वस्तुमान खूप कमी, दोघांच्या वस्तुमानामध्ये जमीन आसमानचा फरक असूनही हे दोन्ही वस्तू एकत्र एकाच वेळी पृथ्वीवर येऊन पडतील, ही गोष्ट आपल्याला सहजासहजी मान्य होत नाही. पण गॅलिलिओनी ही गोष्ट सिद्ध करून दाखवली. त्याने काय केलं होतं? तो इटलीमध्ये तो एक झुलता मनोरा आहे ना, टावर ऑफ पिसा, तिथून 2 वेगवेगळ्या वस्तुमानांच्या वस्तू वरून खाली सोडल्या. त्या वरून खाली सोडलेल्या वस्तू दोन्ही ॲट अ टाइम येऊन पडल्या. आता गोष्ट काय आहे, ही जी किंमत आहे, गुरुत्व त्वरणाची किंमत आहे, ही दोन्ही वस्तूवर सारखी पडत आहे. दोन्ही वस्तूवर सारखी पडत आहे म्हणजे इथे पण 9.81 समजा पडते, इथे सुद्धा 9.81 पडते. मग आपण आता करून बघू बरं. आपण जर आपल्या घराच्या गच्चीवरून एक पंख सोडला आणि एक लोखंडाचा चेंडू सोडला तर नक्कीच आपल्याला पंख आरामात येताना दिसेल आणि लोखंडाचा चेंडू पटकन खाली येताना दिसेल. तर त्याचं कारण हे आहे की या दोन्ही वस्तू जेव्हा वरून खाली येत राहतात तेव्हा यांना एक दाब सहन करावा लागतो, आणि तो दाब आहे हवेचा दाब. या ठिकाणी हवा आहे, ही जी हवा आहे ही हवा दोघाही वस्तूंना खालून काय करते? प्रतिरोध करते, म्हणजे रजिस्ट करते. आणि रजिस्ट केल्यामुळे काय होते विद्यार्थ्यांनो, की ही वस्तू ते रेजिस्टन्स जास्ती झेलू नाही शकत, आणि ही वस्तू भारी असल्यामुळे हिच्यावर त्या रेजिस्टन्सच्या म्हणजे हवेच्या प्रतिरोधाचा काही परिणाम होत नाही. तर ही वस्तू लोखंडाचा चेंडू तो प्रतिरोध पार करत पटकन येऊन पडेल जमिनीवर, पण ही वस्तू अशी तरंगत, अशी झकोले खात येऊन जमिनीवर पडेल आणि म्हणून गेला पाहिजे. पण जर हाच प्रयोग आपण निर्वात पोकळीत केला, निर्वात पोकळी म्हणजे काय विद्यार्थ्यांनो? तर निर्वात पोकळी म्हणजे असं की त्या ठिकाणी हवा सुद्धा नाही. निर्वात पोकळी म्हणजे व्हॅक्यूम. व्हॅक्यूमच्या ठिकाणी जर आपण हा प्रयोग केला तर तुम्हाला दिसून पडेल की या दोन्ही वस्तू ॲट अ टाइम तुम्हाला एकत्र खाली येताना दिसते एकाच वेळी. अच्छा, याच्यावर एक यूट्यूबवर व्हिडिओही बनवला आहे रिअलवाला, तो तुम्ही यूट्यूबवर टाकून बघा. तो लिंक नाही माहीत मला, पण तुम्ही सर्च करा, तिथे तुम्हाला दिसेल. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन सर्च करा तर तुम्हाला हा प्रयोग स्वतःच्या डोळ्यांनी पाहायला मिळेल. इथे या दोन्ही वस्तू एकत्र, तिथेही एक पंखच होता आणि लोखंडाचा चेंडूच होता, एकत्र येताना दिसते. याच्यावरून काय सिद्ध होते की हे जे गुरुत्व त्वरण आहे, हे गुरुत्व त्वरण वस्तूंच्या वस्तुमानावर निर्भर नाही. गुरुत्व त्वरण वस्तूंच्या वस्तुमानावर निर्भर नाही. तर विद्यार्थ्यांनो, आपण आता ते गणितीय पद्धतीने प्रूफ करू की वस्तुमानावर गुरुत्व त्वरण कसं आधारित नाही. तर पहिले मला एक सांगा की हे जे गुरुत्व त्वरण मी इथे समजवलं हे तुम्हाला कळून आलं का? जरा रिप्लाय करा, येस नो. जरा रिप्लाय. वस्तुमानावर आधारित नाही आहे किंवा वस्तुमानावर निर्भर नाही आहे हे पाहू. न्यूटनने आपण असं बघूया, ही पृथ्वी आहे आणि ही वस्तू, ठीक आहे. पृथ्वी आणि वस्तू, तर पृथ्वीचं वस्तुमान घेऊ आपण m1, m घेऊ कॅपिटल आहे, ठीक आहे, कॅपिटल आहे. आणि या वस्तूचं वस्तुमान घेऊ स्मॉल m. ओके,
या दोघांमध्ये असलेल्या, दोघांच्या केंद्रामध्ये असलेलं अंतर सपोज घ्या R. हे अंतर आहे या दोघांच्या केंद्रामध्ये. तर न्यूटनच्या नियमाप्रमाणे या दोन वस्तू एकमेकांना आकर्षित करतील, म्हणजे पृथ्वी आणि ती वस्तू एकमेकांकडे ओढल्या जातील गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे. आता आपण म्हणू की पृथ्वीच तर ओढते वस्तूला, वस्तू पृथ्वीला नाही ओढत, तर ज्याचा वस्तुमान जास्त तो त्याला आपल्याकडे ओढेल, नो डाऊट. ठीक आहे, तर ती वस्तू पृथ्वीकडे येईल आकर्षण बलामुळे, गुरुत्वाकर्षण बलामुळे. आता क्वेश्चन हा येते की हा बल दाखवायचा कसा? तर आपण दोन पद्धतीने हा बल दाखवू शकतो. पहिला आहे न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे F = G कॅपिटल M स्मॉल m आपण त्यांच्यामध्ये असलेलं अंतर R आणि त्याचा स्क्वेअर. न्यूटनने हेच सांगितलं, दोन वस्तू एकमेकांना गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे या फॉर्म्युल्यानुसार एकमेकांकडे ओढतात. इथे मोठा M जो आहे तो पृथ्वीचं वस्तुमान आहे आणि छोटा M जो आहे तो त्या वस्तूचं वस्तुमान आहे विद्यार्थी, आणि त्यांच्यामधील अंतर R आहे. एक हे सांगितलं. पण आता आम्हाला दिसते की ही वस्तू खाली येत आहे, तर खाली येत आहे तर याच्यामध्ये गुरुत्व त्वरण G निर्माण होईल ना. आणि जर गुरुत्व त्वरण G निर्माण होते तर त्वरण निर्माण झालं तर त्याच्यासाठी बल लागते. तर बलाचा आपला साधा फॉर्म्युला कोणता आहे? वस्तुमान गुणिला त्वरण. तर त्यानुसार आपण F चा फॉर्म्युला लिहू, वस्तुमान गुणिला इथे राहील गुरुत्व त्वरण. ठीक आहे, म्हणजे हा न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार लिहिलेला फॉर्म्युला नंबर 1. आणि हा फॉर्म्युला आपला तो साधा फॉर्म्युला आहे की एखाद्या वस्तूवर त्वरण निर्माण झालं तर त्याच्यावर नक्कीच बल पडत असते, आणि ते बल म्हणजे काय? त्या वस्तूचं वस्तुमान आणि त्यावर पडणारा गुरुत्व त्वरण, या ठिकाणी गुरुत्व त्वरण. तर M×G हे त्या वस्तूवर पडणारं त्वरण. आता मला सांगा, हा F इथे काय? तर हा गुरुत्व बल आहे, न्यूटनच्या वैश्विक नियमाच्या प्रमाणे आधारित हा गुरुत्व बल आहे. आणि हा काय आहे? तर हा तो बल आहे ज्याने गुरुत्व त्वरण निर्माण करून दिलं. तर गुरुत्व त्वरण निर्माण करून देणारा कोणता बल होता? तर तो गुरुत्व बलच होता. तर मग हा सुद्धा बल गुरुत्व बल आहे. म्हणजे आम्हाला दिसते की इथे जो F लिहिला आहे आणि इथे जो F लिहिला आहे हे दोन्ही गुरुत्व बलच आहेत, पण सांगण्याची पद्धत वेगवेगळी आहे. म्हणजे ह्या F दोन्ही सारखे आहेत, म्हणजे समीकरणाच्या डाव्या बाजू सारख्या आहेत, तर समीकरणाच्या उजव्या बाजू सुद्धा काय होतील विद्यार्थ्यांनो? सारख्याच होतील. मग त्यामुळे आपण काय म्हणू की G, आणि हे लिहितो अगोदर M×G = G कॅपिटल M स्मॉल m अपॉन R². कळलं? डावी बाजू सारखी, तर गणिताच्या नियमाप्रमाणे उजवी बाजू सुद्धा काय होईल? सारखीच होईल. मग आम्ही लिहिलं. आता बघा, डाव्या बाजूलाही M आहे, उजव्या बाजूलाही M आहे. आम्ही हा M इकडे आणला तर M कॅन्सल होईल, मी इथेच कॅन्सल करतो. M कॅन्सल झाला, म्हणजे स्मॉल g ची किंमत आली कॅपिटल G M अपॉन R². तर हे तो नियम आहे, हा तो फॉर्म्युला आहे जो आम्हाला सिद्ध करून देतो की गुरुत्व त्वरण हे वस्तूच्या वस्तुमानावर आधारित नसते. गुरुत्व त्वरणाचा वस्तूंच्या वस्तुमानांशी म्हणजे ऑब्जेक्टच्या मास सोबत काहीही एक संबंध नसते. कसं? बघा, गुरुत्व त्वरणाची जी व्हॅल्यू आपण काढणार आहोत ती व्हॅल्यू कशी निघते? G मुळे. G काय? वैश्विक गुरुत्व स्थिरांक, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, म्हणजे ही टर्म कॉन्स्टंट, याची व्हॅल्यू माहिती आहे. M कॅपिटल M काय? तर कॅपिटल M आहे पृथ्वीचं वस्तुमान, हेही आपल्याला माहिती आहे. आणि R म्हणजे काय? तर वस्तू आणि पृथ्वी याच्यामध्ये असलेलं एक विशिष्ट अंतर त्यांच्या केंद्रामध्ये. तर अंतरही आपल्याला फिक्स्डच ठेवावं लागेल. जसं आता आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावर उभे आहोत. सपोज करा आपण आता पृथ्वीच्या पृष्ठभागावर उभे आहोत, तर आपल्यामध्ये आणि पृथ्वीच्या केंद्रामध्ये किती अंतर असेल विद्यार्थ्यांना? तर आपण असं समजू, इथपासून इथपर्यंत घेतलं तर हे दुसरं तिसरं काही नसून हे काय? पृथ्वीची त्रिज्याच आहे ना. तर आपल्यामध्ये जेव्हा आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावर असतो तेव्हा
आपल्यामध्ये आणि पृथ्वीच्या केंद्रामध्ये असलेलं जे अंतर असते ते काय असते, तर ती असते पृथ्वीची त्रिज्या. तर तेही फिक्स्ड आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला वस्तूच्या वस्तुमानासाठी जो छोटा m घेतला होता तो कुठे दिसत नाही. म्हणजे g ची किंमत ही काय आहे, वस्तूच्या वस्तुमानावर आधारित नाही. म्हणून जो गॅलिलिओनी नियम सांगितला की जेव्हा दोन्ही वस्तू आम्ही एकत्र वरून खाली सोडू तर यांच्यावर g सारखा पडेल, आणि जेव्हा दोघांमध्ये गुरुत्व त्वरण सारखा आहे तर दोन्हीही वस्तू एकाच वेळेस खाली येऊन पडतील. तर हा जो गॅलिलिओने सांगितलेला नियम आहे त्याला गणितीय आधार या फॉर्म्युल्यामुळे मिळतो. तर विद्यार्थ्यांनो, मी जे सांगितलं ते तुम्हाला कळलं का? जरा एकदा पुन्हा रिप्लाय करा, से यस नो. मग प्रश्न येते की हे 9.81 काढली कुठून, ही किंमत आली कुठून? तर ही किंमत येण्यामागे बघा, इथे प्रत्येकाची किंमत आपल्याला माहिती आहे. प्रत्येकाची किंमत माहिती आहे. ही जी ची व्हॅल्यू किती आहे विद्यार्थ्यांनो? तर ती आहे 6.67 × 10⁻11. मी युनिट लिहित नाही, लिहूनच घेतो. न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². m ची किंमत काय विद्यार्थ्यांनो? m म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान, ते खूप भयंकर आहे. 6 × 10⁻24 kg. 6 × 10⁻24 kg. आणि r, आता r म्हणजे काय? जेव्हा आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावर राहू तेव्हा आपल्यामध्ये आणि पृथ्वीमध्ये अंतर किती राहील? ते पृथ्वीच्या त्रिज्येत राहील. तर पृथ्वीची त्रिज्या किती आहे? तर पृथ्वीची त्रिज्या आहे 6400 किलोमीटर. या सगळ्या किमती या फॉर्म्युल्यामध्ये टाकू तर आपल्याला उत्तर याच्या जवळपास मिळेल. 9.8182 83 किंवा 787980 या आसपासचं उत्तर मिळेल. ठीक आहे. याच्यावरून हे सिद्ध होते की ही किंमत एका पर्टिक्युलर ठिकाणी कॉन्स्टंट आहे, म्हणून प्रत्येक वस्तूवर आम्हाला जी ची व्हॅल्यू कॉन्स्टंटली पडताना दिसते. तर हे गुरुत्व त्वरणाबद्दल असलेला सिद्धांत होता. मला अपेक्षा आहे की तुम्हाला हे कळलं असेल. प्रश्न हा होता की गुरुत्व त्वरण खालीलपैकी कुठल्या गोष्टीवर अवलंबून असते? गुरुत्व त्वरण खालीलपैकी कुठल्या गोष्टींवर अवलंबून असते? आणि तिथे त्याने वेगवेगळ्या गोष्टी सांगितलं होतं, जसं वस्तूचं वस्तुमान, पृथ्वीचं वस्तुमान, पृथ्वी आणि वस्तूमध्ये असलेल्या अंतर, आणखी काहीतरी होतं. तर आपल्याला तिथून ABC पॅटर्नमध्ये चूज करायचं होतं ऑप्शन. तर आपल्याला घ्यायचं काय नाही होतं तिथे, गुरुत्व त्वरण हे वस्तूच्या वस्तुमानावर टोटली अवलंबून नसते. ओके विद्यार्थ्यांनो, आता तुमच्या गुरुत्व त्वरण लक्षात आलं असेल असं मी गृहीत धरतो आणि पुढे जातो. ठीक, येतच असेल नो डाऊट. एक डाऊट येत असेल, तो डाऊट कसा मी तुम्हाला सांगतो. तो डाऊट असा येत असेल की न्यूटन म्हणतो, काय म्हणतो न्यूटन, की कुठल्याही दोन वस्तूमध्ये गुरुत्वाकर्षण असते. या दोन वस्तूमध्ये, पृथ्वी आणि पेनामध्ये, तर जेव्हा आम्ही पृथ्वी आणि पेन बघतो तर गुरुत्वाकर्षण दिसून पडते. हे बघा, दिसलं ना? ही वस्तू मी इथे वरती सोडली तर ही पृथ्वीकडे आकर्षिली गेली, गुरुत्वाकर्षण दिसून पडलं. पण जेव्हा मी या दोन वस्तूंना असं फ्रीली सोडतो तर या दोन वस्तू स्वतःकडे सरकताना दिसत नाही. तर असं का होते की गुरुत्वाकर्षण कुठे कुठे आम्हाला दिसून राहिलं चांगलं आणि कुठे कुठे दिसतच नाही आहे ना? आता तुम्ही म्हणाल पृथ्वी आणि सूर्यामध्ये गुरुत्वाकर्षण आहे का? तर नक्कीच आहे. कितीतरी करोडो वर्षापासनं पृथ्वी अगदी सूर्याच्या भोवती एक प्रकारे एकासारखी फिरत आहे. आता याचा अर्थ काय की पृथ्वी का बरं आपला रस्ता बदलत नाही? पृथ्वी का बरं दुसरीकडे फिरायला जात नाही? तर तिला नक्कीच कोणता तरी बल आपल्याकडे आकर्षित करून ठेवत आहे, आणि तो आहे सूर्य आणि पृथ्वीमध्ये असलेलं गुरुत्वाकर्षण बल. दुसरी गोष्ट, चंद्र का बरं आपली दिशा बदलत नाही? चंद्र का बरं पृथ्वीच्या भोवती असा गोल फिरत असतो? तर तिथे सुद्धा
चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षण बल आहे. तर गुरुत्वाकर्षण बल सगळीकडे आहे, प्रत्येक ठिकाणी आहे, प्रत्येक दोन वस्तूंमध्ये आहे. मग आम्हाला दिसते की असं का होते की इथं दिसून नाही राहिलं, तिकडे दिसून राहिलं, पृथ्वी सूर्यामध्ये दिसून राहिलं, पृथ्वी चंद्रामध्ये दिसून राहिलं. तर आता आपण एक उदाहरण करून बघू. समजा असे दोन मित्र आहेत, ते एका बेंचवर बसलेले आहेत. असे समजा बेंच आहे, ते बेंचवर बसले आहेत. ओके, या दोघांमध्ये अंतर समजा 1 मीटरचं आहे आणि या दोघांचे वस्तुमान आपण घेऊन घेऊ. सपोज करा हा 75 किलोग्राम आहे आणि हा 80 किलोग्राम. बघू ते यांच्यामध्ये गुरुत्व बल येते किती है ना, पाहू. तर 75 किलोग्राम आणि 80 किलोग्राम. आता या दोघांच्या मध्ये असलेलं गुरुत्वाकर्षण बल, न्यूटन तर म्हणतोय की या दोघांमध्ये गुरुत्वाकर्षण बल आहे म्हणून, पण आम्हाला पाहायचं नाही किती आहे, तर बघूया. तर न्यूटनच्या नियमाप्रमाणे आपण गुरुत्व बल काढायला जाऊ. तर दोघांच्याही वस्तुमानांचा गुणाकार, पहिले जी ची किंमत ठेवू. फॉर्म्युला लिहितो मी, जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर. व्हॅल्यू ठेवू 6.67 इंटू 10 to the power -11 इंटू m1 किती आहे 75 इंटू m2 80 आणि खाली येईल r. दोघांमध्ये अंतर किती आहे 1 आणि 1 चा काय स्क्वेअर. आता मी यांचा गुणाकार सरळ आन्सर घेतो. ओके, मी सरळ आन्सर घेतो 4.002. याचं उत्तर येतं विद्यार्थ्यांना 4.002 इंटू 10 to the power -7 न्यूटन. 4.002 इंटू 10 to the power -7 न्यूटन. आता बघा, या दोन मित्रांमध्ये जे एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर आहेत आणि त्यांचे वजन 75 आणि 80 किलोग्राम आहे, या दोन मित्रांमध्ये असलेलं गुरुत्व बल इतकं दिसते आपल्याला. आता हे इतकं बल आहे, तर ही व्हॅल्यू लहान की मोठी, आम्हाला हे ठरवावं लागेल. ही व्हॅल्यू लहान आहे की मोठी आहे. आता बघा, 10 चा पॉवर जेव्हा नेगेटिव्ह असतो तर त्याचा अर्थ समजून जायचा की ही व्हॅल्यू खूप 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 छोटी आहे. 10 च्या पॉवरमध्ये जितकं जास्ती वावर लिहिला असेल, जितका मोठा घात लिहिला असेल, 7 म्हणजे मोठा घात झाला, 7 म्हणजे एकावर 7 शून्य म्हणजे ते होते 1 करोड. तर एवढ्या नंबरचे 1 करोड तुकडे करा आणि त्याचा जो छोटासा पार्ट येईल तेवढा. तर हा बल खूपच कमी आहे. हा बल काय खूप खूप कमी आहे. आता आपण एक आणखी काम करूया विद्यार्थ्यांना. मी तुम्हाला आणखी एक सांगतो की हा येस, आता हा मित्र 75 किलोवाला हा पृथ्वीवर उभा आहे ना, याचं वस्तुमान 75 किलो. यांच्यामध्ये असलेलं अंतर किती राहील, तर ते r घेऊया आपण. r किती आहे, त्याला घेतो आपण 6.4 इंटू 10 to the power 6 मीटर. मगाशी मी 6400 किलोमीटर सांगितलं ना, ते 6.4 इंटू 10 to the power 6. ओके 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 ओके. आणि 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 येस, याचं वस्तुमान किलोग्राममध्ये, यांच्यामध्ये असलेलं अंतर आणि पृथ्वीचं वस्तुमान किती, तर पृथ्वीचं वस्तुमान आहे 6 इंटू 10 to the power 24 किलोग्राम. आता पाहू की हा जो मित्र आहे, कोणता मित्र, 75 किलोवाला मित्र, हा आणि पृथ्वी यांच्यामध्ये किती गुरुत्वाकर्षण. तर व्हॅल्यू आपण तीच ठेवू. फॉर्म्युला हाच घेणार आहोत आपण. पुन्हा व्हॅल्यू ठेवतो विद्यार्थ्यांना. F इक्वल्स टू जी ची किंमत 6.67 इंटू 10 to the power -11. ओके, त्यानंतर m याचा व्हॅल्यू घेऊन घेऊ 75 किलोग्राम. पृथ्वीचं वस्तुमान किती 6 गुणिले 10 चा पॉवर 24 आणि दोघांमध्ये असलेलं अंतर किती आहे 6.4 इंटू 10 to the power 6 आणि त्याचा काय स्क्वेअर. आपण याला वेगवेगळ्या पद्धतीने सोडवलं तर ते किती दिसून पडते, तर ते येते, याची किंमत येते 733 न्यूटन.
733 न्यूटन. म्हणजे बघा आता आम्हाला दिसते की जेव्हा दोन मित्रांमध्ये असलेलं गुरुत्व बल काढलं तर ते एवढं आलं आणि हे बल काय आहे विद्यार्थ्यांनो, खूप कमी आहे. आणि जेव्हा आम्ही पृथ्वी आणि त्या मित्रामध्ये असलेलं गुरुत्व बल काढलं तर ते 733 आलं. हे जास्त बल, ठीक आहे ना, हे जास्त आहे आणि हे काय होतं, हे कमी होतं. मग याच्यावरून काय सिद्ध होते, याच्यावरून सिद्ध हे होते की पृथ्वी आणि वस्तूमध्ये असलेलं गुरुत्व बल हे आम्हाला जास्त दिसून पडते कारण त्यांची किंमत जास्त आहे. म्हणून आम्हाला एक, चला आपण कुठे होतो तर आपल्याला दिसते की दोन व्यक्ती होते. त्या दोन व्यक्तींमध्ये असलेलं गुरुत्वाकर्षण खूपच कमी आहे आणि त्या व्यक्ती आणि पृथ्वीमध्ये असलेलं गुरुत्वाकर्षण जास्त आहे. तर मग आता क्वेश्चन येते, ठीक आहे कमी आहे ना, पण आहे तर कमीही असलं तरी चालेल पण गुरुत्वाकर्षण बल आहे ना, काही तर आहे. मग कितीही कमी का ना असो, या दोन वस्तू किंवा हे दोन व्यक्ती एकामेकांकडे ऑटोमॅटिक सरकायला पाहिजे. पण असं सरकतात का विद्यार्थी? तुम्ही कधी आपल्या मित्रासोबत असे 1 मीटर अंतरावर बसले तर वाटलं का तुम्हाला कोणीतरी ओढताय तुम्हाला? तर असं तर होत नाही. मग का नाही होत? तर याच्या मागे एक दुसरा बल कार्यान्वित होतो आणि तो आहे घर्षण बल. हा जो घर्षण बल आहे, जसं बघा हा मित्र जर सरकायला लागला, खूप कमी का होईना त्या बलाने जर हा मित्र याच्याकडे सरकायला लागला तर सरकताना गतिमान अवस्थेत तो येईल आणि गतीला विरोध करणारा जो बल असतो तो घर्षण बल इथे कार्यान्वित होईल. म्हणजे हा फ्रिक्शनल फोर्स इथे आपला यूज दाखवणं सुरू करेल. म्हणजे हा मित्र इकडे सरकायला लागेल गुरुत्वाकर्षणामुळे, म्हणजे मी असं दाखवतो, आणि इथे हा या सरफेसला घासेल आणि या सरफेसला हा पृष्ठभाग याला या दिशेने घर्षण बल देईल आणि ते घर्षण बल या बलाला आरामाने थांबवू शकेल. म्हणून जेव्हा वस्तू आपण दोन हलक्या फुलक्या वस्तू बघतो यांच्यामध्ये नक्कीच गुरुत्वाकर्षण बल असते, खूप कमी असते, इतकं कमी की ते कमीवालं बल घर्षण बलच्या वरती नाही होऊ शकत आणि म्हणून या वस्तू ऑटोमॅटिक स्वतःकडे सरकताना दिसत. पण जेव्हा एवढं बल होईल, एवढं बल जेव्हा कार्यान्वित होईल त्यावेळेस नक्कीच काय होईल विद्यार्थ्यांना, घर्षण बलही राहत असेल तर या बलांपेक्षा कमी राहील आणि इथे आम्हाला स्पेशली दिसून पडेल की तो व्यक्ती आणि वस्तूमध्ये काहीतरी गुरुत्वाकर्षण अस्तित्वात आहे. तर आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक दोघांमध्ये गुरुत्व बल असतो, फक्त त्याचा मॅग्निट्यूड, त्याचा परिमाण वेगवेगळा असतो, है ना. कमी असतं, जास्ती असतं. वस्तू जितक्या भारी होत जातील, त्यांचे वस्तुमान जितके जास्त होत राहतील त्याने त्या प्रमाणात आपल्याला गुरुत्व बल वाढताना दिसेल, है ना. आता पृथ्वी आणि व्यक्तीमध्ये काढलं एवढं, आता एखाद्या पृथ्वी आणि सूर्यामध्ये जर काढू तर याच्या कितीतरी पटीने खूप जास्त गुरुत्व बल आहे. तर गुरुत्व बलाची किंमत अशी वाढताना आपल्याला दिसेल. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आय होप तुम्हाला कळलं असेल. हे दोन एका प्रकारचे गणितच आहेत. या गणितावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की गुरुत्व बल कसं कसं कुठे कुठे कसं कार्यान्वित होतं. ओके, एकदा रिप्लाय करा विद्यार्थ्यांनो. हॅव यू अंडरस्टूड? समजलं का तुम्हाला? प्लीज रिप्लाय. आपला उद्देश काय होता मी रिपीट करतो. काय विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट टाकली आहे, मी पुन्हा रिपीट करतो हे की न्यूटन म्हणतो कुठल्याही दोन वस्तूंमध्ये गुरुत्व बल असते. मग माझं हे म्हणणं आहे की जर मी हा पेन इथे वरती सोडला तर हा पेन खाली आला, तर हा पेन खाली आला, तर हा आला कसा, तर पृथ्वी आणि या पेनामध्ये असलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे आला. तर इथे मला पृथ्वी आणि पेनमधला गुरुत्वाकर्षण बल दिसला, हे बघा दिसून राहिलं, तो पेन खाली पडताना दिसतो. तर न्यूटन म्हणतो की या दोघांमध्ये गुरुत्वाकर्षण आहे. कोणत्याही दोन वस्तूमध्ये. मग या दोन वस्तू मी अशा ठेवल्या तर ह्या एकमेकांकडे का सरकत नाही, गुरुत्वाकर्षण बल या दोघांमध्ये दिसून का पडत नाही. तर मग याच्यासाठी आपण एक उदाहरण घेतो की आपण दोन मित्र आहेत, चांगले वजनी मित्र आहेत, 75 किलो आणि 80 किलोचे. हे एका बेंचवर बसलेले आहेत
आणि यांच्यामध्ये 1 मीटरचं अंतर आहे. तर आपण पाहू की या दोघांमध्ये असलेलं गुरुत्व बल किती आहे. या दोघांमध्ये असलेलं गुरुत्व बल किती आहे. तर आम्हाला असं दिसते की याचं वस्तुमान 75, याचं 80, मधातलं अंतर 1. न्यूटनच्या नियमाप्रमाणे आपण गुरुत्व बल काढायला जाऊ. तर फॉर्म्युला हा घेतला, प्रत्येकाची व्हॅल्यू टाकली. जी ची व्हॅल्यू 6.67 10⁻11. m1 आणि m2 ची 75 80, यांचे वस्तुमान जे होते आणि दोघांमधलं असलेलं अंतर 1 मीटर आहे. तर ते 1 चा स्क्वेअर घेतला. यांची किंमत आपण कॅल्क्युलेट केली तर ती येते 4.022 × 10⁻⁻7. आता बघा, हा -7 चा अर्थ तुम्हाला सांगतो काय. सपोज करा कधी असा 1 × 10⁻⁷ मीटर. याचा अर्थ गणिताच्या भाषेत काय होते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही गणितात शिकले असाल, घातांकाच्या नियमाप्रमाणे 1/10⁻⁷ मीटर असं होईल है ना. हा 10⁻⁻7 खाली जाईल तर 10⁻+7. आता 10⁻7 ची किंमत काय होते ॲक्च्युअल. तर एकावर 7 शून्य, एकावर 7 शून्य म्हणजे किती झालं, 1 करोड. म्हणजे याचा अर्थ काय झाला एवढ्या रिलेशनचा की तुम्ही 1 मीटरचे 1 करोड है ना, 1 मीटर या अंतराचे 1 करोड तुकडे करा. कारण हे अपॉन मध्ये आहे ना, अपॉन म्हणजे भागाकार होतो. 1 मीटर अंतराचे 1 करोड तुकडे करा. आता तुम्ही 1 मीटर एवढं असते नियर अबाउट, याचे 1 करोड तुकडे करा तर तो एक तुकडा किती असेल इमॅजिन करू शकता. तो तुम्हाला खूप 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 कमी नाही वाटेल का, है ना. तर तसं इथे होत आहे. 4.022 न्यूटन याला 10⁻⁻7 म्हणजे 1 करोडने भाग द्यायचा आहे. तर तो भाग द्याल तर 0.000 कितीतरी येईल ते. आणि त्याचा अर्थ काय होईल, ते खूपच कमी आहे. म्हणजे या दोघांमध्ये असलेलं गुरुत्व बल हे फारच कमी दिसत आहे आपल्याला, जे आपण मॅथमॅटिकली काढलं. आता यालाच धरून घेऊ आणि हा 75 किलोवाला जो मित्र आहे याच्यामध्ये आम्ही पृथ्वीमध्ये किती गुरुत्व बल आहे ते बघू आपण. तर आम्हाला असं दिसते की हा 75 किलोचा आहे. तर पृथ्वी आपली 6 × 10⁻24 किलोग्रामची आहे. पृथ्वी आणि त्या व्यक्तीमध्ये अंतर किती आहे, तर जेवढी पृथ्वीची त्रिज्या आहे, पृथ्वीची त्रिज्या मी तुम्हाला सांगितली होती 6400 किलोमीटर असं सांगितलं होतं ना. हे किलोमीटरमध्ये, पण आपल्याला SI युनिट ठेवायचं आहे ना, म्हणून आपण त्याला मीटरमध्ये केलं. तर 6.4 × 10⁻6 मीटर एवढी पृथ्वीची त्रिज्या आहे. मग सगळे वस्तुमान मिळाला, अंतर मिळाला, न्यूटनच्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवलं आपण आणि याला कॅल्क्युलेट केलं तर हे प्रत्यक्षात 733 न्यूटन येते. आता 0.0000 कितीतरी न्यूटन आणि 733 न्यूटन आपण बघू की हे खूप जास्त आहे आणि हे खूपच कमी आहे. तर म्हणून तो व्यक्ती आणि पृथ्वी यांच्यामध्ये असलेलं गुरुत्वाकर्षण आपल्याला दिसून पडेल, कारण तो बल जास्ती आहे. पण या दोघांमध्ये असलेलं बल खूपच कमी आहे, म्हणून ते दिसूनच पडत नाही, खूपच कमी आहे. पण एक पुन्हा प्रश्न येते, खूप कमी असू द्या ना, खूप कमी असू द्या, पण आहे ना, कमी किती आहे असू द्या, पण आहे ना. जसं आपण म्हणतो इलेक्ट्रॉनचं वस्तुमान, इलेक्ट्रॉन नाही का, ॲटममध्ये जो इलेक्ट्रॉन असतो त्याचं वस्तुमान खूप कमी आहे. अरे हो, खूप कमी आहे, पण आहे ना. तर इथे तर खूप कमी आहे, का आहेच, तर मग आहे तर थोडा तरी सरकला पाहिजे ना. मग हा का नाही सरकत, का हे पेन्स ऑटोमॅटिक एकमेकाकडे अट्रॅक्ट नाही होत. तर याच्या मागे रिझन हा आहे की जर हे दोघे बेंचवर बसले आहेत, बेंचवर बसून आहेत, तर हा जेव्हा बल एकमेकांकडे त्यांना आकर्षित करेल तर कोणीतरी कोणाकडे तरी सरकेल. तर हा जेव्हा इथून असा सरकेल याच्याकडे सपोज, तर जेव्हाही दोन पृष्ठभाग एकमेकांवर घसतात, तर आपण बघितलं होतं जसं हा पृष्ठभाग आहे आणि हा दुसरा एक पृष्ठभाग आहे. या पृष्ठभागाला मी असं सरकवण्याचा प्रयत्न केला तर इथे यांचं घर्षण निर्माण होते आणि घर्षण निर्माण झालं तर हा या दिशेने पडणारा एक घर्षण बल आपल्याला दिसून येतो. म्हणजे घर्षण बल काय करते, गतीच्या विरोधात काम करते आणि ते घर्षण बल जास्ती राहील आणि ते जास्तीचं घर्षण बल राहिल्यामुळे
ही वस्तू जरी कमी बलाने इकडे जाण्याचा प्रयत्न करेल, घर्षण बल त्याला तिकडे होईल, म्हणजे त्या वस्तूला सरकूच देणार नाही. तर इनडायरेक्टली आपण काय म्हणू की हे इतका कमी बल आहे की तो घर्षण बलाला पार नाही करू शकत, म्हणून ही वस्तू याच्याकडे सरकू शकत नाही. ओके, आता हेच बल जर एवढं असतं तर हा व्यक्ती याच्याकडे सटकन सरकला असता. कळलं विद्यार्थ्यांना? तर हे याच्या मागचा सिद्धांत आहे की गुरुत्व बल हे प्रत्येकामध्ये असते, पण जिथे आपल्याला दिसून नाही पडत त्यामागे रिझन हे असते की ते गुरुत्व बल फार फार कमी असतं. आता हे कमी जास्त का झालं, याचा मेन रिझन हा आहे की पृथ्वीचं वस्तुमान अति जास्त आहे. किती सांगितलं मी? 6 × 10⁻²4. 10 वर जर आपण 10 शून्य दिले तर 1000 करोड होते. 10 वर 24 शून्य दिले तर तुम्ही विचार करा, ते आपल्याला मोजता येणार नाही, एवढं जास्ती वस्तुमान पृथ्वीचं आहे. तर म्हणून पृथ्वीचं गुरुत्व बल सुद्धा जास्त. आपण आता पृथ्वी आणि व्यक्ती काढला तर 733 न्यूटन आला. पृथ्वी आणि सूर्य काढाल तर पृथ्वी ही अति भारी, सूर्य पण अति भारी. या दोघांचा गुरुत्वाकर्षणाचा जो व्हॅल्यू येईल ती आणखी जास्ती राहील विद्यार्थ्यांना. गॉट इट? तर जसं जसं वस्तुमान वाढते गुरुत्व बल सुद्धा वाढत जाते. आता रिप्लाय केला मला, कळलं का तुम्हाला? प्लीज से यस नो. से यस नो. हां, तर आता आपण प्रश्न क्वेश्चन आवर घेऊया, जसं पार्लमेंटमध्ये असतो त्याप्रमाणे. तर क्वेश्चन आवर घेऊया. तुम्ही क्वेश्चन मिनिट्स म्हणेल, यू कॅन आस्क मी क्वेश्चन्स. टेक्स्टमध्ये पाठवा विद्यार्थ्यांना क्वेश्चन्स, टेक्स्टमध्ये. तो प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो की हा पृथ्वी आहे, पृथ्वी आहे आणि आपला सॉरी हा सूर्य आहे आणि पृथ्वी अशी सपोज करा सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे, अर्थ आहे, असा नाही. तर गुरुत्वाकर्षण तर आहे यांच्यामध्ये. मग गुरुत्वाकर्षण आहे तर मग का बरं ही वस्तू पृथ्वी इकडे येऊन सूर्यात मिळून नाही जात? बिलकुल करेक्ट क्वेश्चन आहे. हा करेक्ट क्वेश्चन आहे. करेक्ट क्वेश्चन काय आहे की जेव्हा आम्ही म्हणतो बघा, जसं ही पृथ्वी आहे, इथे एखादी वस्तू सोडली तर ही वस्तू तर पृथ्वीवर येऊन आढळते. तर इथे तर ही वस्तू म्हणजे अर्थ, पृथ्वी सूर्याच्या सानिध्यात आहे, दोघांमध्ये गुरुत्वाकर्षण आहे, प्रचंड गुरुत्वाकर्षण आहे. मग ही वस्तू म्हणजे पृथ्वी आपली सूर्यात येऊन का भिडत नाही? याचं कारण हे आहे का की यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षण कमी आहे? यांचं कारण हे आहे का की असं काही होत नाही? तर याच्यामागे एक दुसरं कारण आहे, मी सांगतो. पहिली गोष्ट, यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षण चांगलंच आहे, खूप जबरदस्त गुरुत्वाकर्षण आहे. गुरुत्वाकर्षण जास्त असण्यामागचं रिझन काय आहे? तर आपला फॉर्म्युला F = Gm1m2/r². तर हा जो m1 m2 आहे, या दोघांच्या वस्तुमानांचा गुणाकार हा खूप जास्ती आहे, खूपच जास्ती आहे. सूर्य प्रचंड मोठा आहे विद्यार्थ्यांना. जरी तो पूर्णपणे गॅसने बनलेला आहे, पण तो प्रचंड मोठा असल्यामुळे त्या गॅसचं वस्तुमान इतकं जास्ती आहे की कितीतरी पट पृथ्वी त्याच्यामध्ये आरामात समाविष्ट होते. या दोघांचं वस्तुमान अति जास्त आहे, म्हणून काय होईल? गुरुत्वबल वाढेल. पण त्याच ठिकाणी एक दुसरी गोष्ट येते की या दोघांमधलं अंतर इथे जास्ती आहे, अंतर पण जास्ती आहे. तर वस्तुमानही जास्ती, अंतरही जास्ती, तर थोडं बॅलन्स होऊन ते आपल्याला अल्टिमेटली हे दिसतं की या दोघांमध्ये गुरुत्वाकर्षण जास्तच आहे, नक्कीच जास्त आहे. मग नक्की जास्त आहे तर पृथ्वी अशी इकडे का येत नाही, सूर्यात का नाही घुसून जात? ते याचं एकच कारण आहे की पृथ्वी कंटिन्युअस सर्क्युलर मोशनमध्ये, पृथ्वी कंटिन्युअस फिरत आहे विद्यार्थ्यांना. जर पृथ्वी फिरली नाही तर गोष्ट वेगळी, तर मग सूर्य तिला ओढून घे. आता होते कसं की पृथ्वी जेव्हा फिरते तर तिथे या पृथ्वीवर दोन वेगवेगळे बल कार्यान्वित होतात. ते बल मी तुम्हाला उद्या शिकवणार आहे. एक बल पृथ्वीला सूर्याकडे ओढतो आणि दुसरा बल पृथ्वीला आउटर दिशेमध्ये ओढतो. ठीक आहे, त्यांना आपण इंग्लिशमध्ये
सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्सेस म्हणतो. आणि हे जे फोर्सेस आहेत, हे जे बल आहेत, हे बल जे वर्तुळाकार गतीमध्ये असलेल्या गोष्टी असतात त्यांच्यावर कार्यान्वित होतात. तर त्या बलांमुळे म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही म्हणा की पृथ्वीच्या वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असल्यामुळे पृथ्वी आणि सूर्य एकमेकात मिळत नाही. जर हे मिळाले असते, बघा चंद्रपंत असतो पृथ्वीच्या आजूबाजू फिरताना, तर तो सुद्धा पृथ्वीवर येऊन आदळत नाही. पृथ्वीच्या आजूबाजूला सॅटेलाईट पण फिरत असतात, ते सुद्धा पृथ्वीवर येऊन आदळत नाही. तर त्याच्यासाठी कारणीभूत वर्तुळाकार गती आहे. ओके, तुम्ही सूर्याच्या सानिध्यात एखादी वस्तू घेऊन जा, जर त्या वस्तू आणि सूर्यामध्ये गुरुत्वाकर्षण अस्तित्वात आहेच म्हणा, तर हे काय करेल, वस्तू तिला ओढून टाकेल सूर्य, है ना. आपण सूर्य नासाने पाठवला आहे ना एक यान, की तो जाऊन सूर्याची स्टडी करणार आहे. त्याचं नाव विसरलो मी, पण तो यान जाऊन त्या सूर्याच्या एकदम अतिजवळ जाणार आहे का नाही, तो पुष्कळ दुरून त्याचं निरीक्षण करणार. ओके, तर त्याचे वर्तुळाकार गतीतील भ्रमण यामुळे यांचा दोघांचा मिसळण होत नाही. आणखी क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना? आणखी प्रश्न पाठवा. ते वरच्या दिशेने म्हणतात की खालच्या दिशेने म्हणतात? जे म्हणतात त्यांनी प्रश्न विचारला कोणत्या लेअर पर्यंत ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे, म्हणजे असं वरती जाताना पृथ्वीपासून की खाली येताना जमिनीच्या आतमध्ये म्हणतात? वरच्या ना. बघा काय होईल विद्यार्थ्यांना, हा फॉर्म्युला विसरायचा नाही. सगळ्या मॅक्सिमम प्रश्नाचे उत्तर ना हा फॉर्म्युला देतो. जसं सपोज करा ही पृथ्वी आहे, आता एक गोष्ट अशी वरवर चालली, ठीक आहे. या वस्तूमध्ये असलेलं अंतर, हे अंतर आहे ना पृथ्वीच्या केंद्रापासून त्या वस्तूमध्ये असलेलं अंतर वाढत आहे ना, वाढत आहे. तर आर ची किंमत काय होत आहे, वाढत आहे. आणि आर वाढत असेल तर एफ काय होत जाईल, कमी होत जाईल. म्हणजे आम्ही काय म्हणणार, गुरुत्वाकर्षण आपण पृथ्वीपासून जितकं अंतर दूर दूर जाऊ तेवढं अंतर गुरुत्वाकर्षण काय होत जाईल, कमी कमी होत जाईल. ठीक आहे, कमी कमी होत जाईल. म्हणजे असं समजा एखादी ही पृथ्वी आहे, अर्थ आहे, आणि एखादी ते नाही का आपण म्हणतो उल्कापिंड, हा एक उल्कापिंड आहे आणि हा एक उल्कापिंड आहे, ॲस्ट्रॉइड नसतात. तर पृथ्वीच्या जवळ हा आहे, तर याच्यावरही पृथ्वी काय करत आहे, गुरुत्व बल टाकत आहे. हा थोडा दूर आहे, लांब आहे हा, तर याच्यावरही पृथ्वी गुरुत्व बल टाकत आहे. फक्त काय आहे, इथे अंतर एवढं आहे आणि या ठिकाणी अंतर एवढं आहे. अंतर जिथे जास्त, गुरुत्व बल तिथे काय होईल, कमी. तर आपण काय म्हणू की तुम्ही कितीही दूर चालले जा पृथ्वीपासून, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण तुमच्यावर राहील, ते खूप 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 कमी होऊन जाईल, पण गुरुत्व बल नक्कीच राहील. कारण न्यूटनने म्हटलं ना, विश्वामध्ये कुठेही कितीही दूर कुठल्याही दोन गोष्टी असू द्या, त्या दोघांमध्ये गुरुत्व बल असते म्हणजे असते. खूप कमी होईल, 0.0000000 कमी होईल, पण गुरुत्व बल अस्तित्वात राहील. कारण काही ना काही त्याची व्हॅल्यू तर नक्कीच नाही है ना. येस, आणखी काही प्रश्न आहे विद्यार्थ्यांना? आणखी काही विद्यार्थ्यांना? व्हॅल्यू ऑफ जी ऑन पोल अँड इक्वेटर. हा पॉईंट मी उद्या सांगणार आहे. आपण जसं बघूया की सपोज करा तुम्ही विचारला आहे तर मी थोडक्यात सांगतो, पण उद्या याला डिटेलमध्ये पाहायचं आहे विद्यार्थ्यांना. हा टॉपिक संपला नाही. हा पृथ्वी जी आहे है ना, आपण हे जी ची किंमत बघतो. पृष्ठभागावरून वरती 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 गेलो तर जी ची किंमत कमी होत जाते. ठीक आहे. विषुववृत्तावर जी ची किंमत कमी आहे आणि ध्रुवावर जी ची किंमत काय जास्त आहे, जास्त आहे. आणि तसंच आपण पृथ्वीला खोदून पृथ्वीच्या केंद्राकडे गेलो तरी सुद्धा काय होते, जी ची किंमत कमीच होत राहते. म्हणजे विषुववृत्तावर कमी
आपण पृष्ठभागावरून वरती गेलो तरी कमी, पृथ्वीच्या भूगर्भात गेलो तरी कमी. फक्त या सगळ्या ठिकाणी आपल्याला जास्त कुठे दिसते? ध्रुवावर. म्हणजे असा कदाचित प्रश्न आला, पृथ्वीची गुरुत्वाकर्षण त्वरणाची किंमत सर्वात जास्त कुठे आहे? तर सरळ म्हणायचं ध्रुवावर, सगळ्यात जास्ती ध्रुवावर. ओके. पण तुम्ही म्हणाल की हा होते का बरं? याच्या मागचं कारण तर ते बिलकुल उद्या सुरुवातीचा टॉपिक तोच आहे. तर फक्त उद्या तुम्ही जॉईन राहाल, तुम्हाला आन्सर मिळतो. पहिलाच टॉपिक आहे विद्यार्थी. आणखी काही प्रश्न विद्यार्थ्यांना? तर मग आपण थांबूया. तुमचे प्रश्न आले तर सांगितले असते, पण ओके. काही उद्या सुचले, रात्री सुचले तुम्हाला, तर मला प्लीज उद्या विचारू शकता तुम्ही. असं काही खास प्रॉब्लेम नाही आहे. तर विद्यार्थ्यांनो, आता आपण इथे थांबूया. प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमी नागपूरच्या वतीने जो ऑनलाईन क्लासेसचा उपक्रम आहे, त्याच्यात तुम्ही भरपूर संख्येने सहभागी होत आहेत. तर याबद्दल प्रज्ञा प्रबोधिनीतर्फे तुमचं धन्यवाद. आणि प्रत्येक लेक्चर्स करा, एक्झाम येऊन ठेपलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला यश संपादन करायचं आहे. आणि पुन्हा एकदा माझ्या मते, मनीष लांगरे माझं नाव, माझ्याकडून तुम्हाला एकच गोष्ट सांगणं आहे, एकच नॉलेज द्यायचं आहे की MPSCचा अभ्यास करताना कन्सेप्ट क्लिअर ठेवा. कन्सेप्ट क्लिअर तर तुमची एक्झाम निघालीच समजा. ओके विद्यार्थ्यांनो. So I would like to thank all of you for joining our lecture on physics. So we will continue on tomorrow. The same chapter, that is gravitation, will be continued tomorrow also. So we will meet each other on tomorrow at 2 p.m. my dear students. Thank you very much. Have a nice time. Have a great day. Thank you. Bye bye.